नमस्कार सर्वांना. गावच्या व्लॉगनंतर ना मला असं वाटतं की हा पहिलाच माझा मोठा व्लॉग आहे जो की कुकिंगचा आहे. तो मी तुमच्यासोबत शेअर करते टिफिन बॉक्स बनवताना. तर इथे कॉर्न आहेत आणि थोडेसे बटाटे आहेत ना, ते मी बॉईल करून घेतलेत. कारण की मला भरपूर काही आज बनवायचं त्याच्यामध्ये तुम्हाला कळेलच पुढे पुढे. कारण की स्टार्टिंगलाच मी काही दाखवलं नाही आहे, डायरेक्टच जेवणाची सुरुवात करतानाच दाखवलेलं आहे. तर इथे ना आम्ही 2 ते 3 टोमॅटो आहेत, त्यांना 3-4 चिरा पाडलेल्या आहेत आणि आता ते बॉईल करून कुकरमध्येच म्हणजे उकळून घेणार आहे. आणि कॉर्न आणि बटाटा आहे ना, ते मी आता उकळून घेतलेले आहे, ते थोडे थंड व्हायला ठेवणार. त्याचं काम तर तसं तर शेवटीच बनवणार आहे मी. कॉर्न कटलेट आणि थोडंसं फ्रँकी बनवणार आहे कॉर्नची. चपातीमध्ये तसं कॉर्न टाकून बनवणार आहे, साधी सोपी होममेड त्याच्यात. तर सर्वात आधी आता मी वांग्याचं भरीत बनवते आणि ते वांग्याचं भरीत आहे ते मी फक्त वाफवून बनवणार आहे. म्हणजे तेलामध्ये वरती झाकण ठेवून असं वाफवणार आहे. तर त्यासाठी मी इथे घेतलं आहे थोडंसं, बघा इथे एकदम थोडंसं सुकं खोबरं घेतलं आहे आणि तीळ घेतला आहे 1 चमचा. छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजलेलं खोबरं आहे ना, ते थोडंफार थंड होईपर्यंत मी इथे ना नारळ फोडून घेते. कारण की मला वाटण लागणार आहे, टोमॅटो सार बनवणार आहे. तसंच रेग्युलर बनवते तसंच मी बनवते ओल्या नारळाच्या वाटणामध्ये. त्यामुळे मी नारळ फोडून घेतला आणि आता जे वाटण मी बनवणार आहे ना, म्हणजे वांग्याच्या भरीतसाठी, त्याच्यासाठी मी इथे आता घेतलं आहे खलबत्त्यामध्येच ना लसूण जास्त प्रमाणात घेतले. म्हणजे 7-8 पाकळ्या अशा मोठ्या अशा लसणीच्या आहेत आणि मूठभर कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या आवडीनुसार. तर मी ते 1-2च मिरच्या घेतलेल्या, जास्त तिखट घेतलेले नाही आहे. आणि जे तीळ आणि सुकं खोबरं आहे ना गोल्डन ब्राऊन केलेलं, ते सुद्धा मी खलबत्त्यामध्ये घेतले. आणि सांगायचं म्हटलं तर हे वाटण आहे ना, आपण मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकतो, पण खलबत्ता किंवा पाट्यावरती वाटलेली ना चव काही वेगळीच लागते. आणि जाडं मोठं असं मला वाटण ठेवायचं होतं, त्यामुळे मी ना असं काही बनवायचं असेल ना ट्रेडिशनल, तर हे अशाच वस्तूंचा वापर करते. तर मी चवीनुसार थोडंसं मीठ घेतलेलं आहे, नंतरही थोडंसं मीठ टाकणारच आहे मी. तर आता ह्यांना ना मी मस्तपैकी असं बारीक जाडसर होईपर्यंत ना कुटून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. ही असली प्रोसेस ना खूप लेंदी आहे, पण ना खूप अशी भारी चव देते ना. गावची आठवण येते अगदी. कारण तसं गावी आपण पाट्यावरती, म्हणजे पूर्वी आजी अशी पाट्यावरती सर्व वाटण वगैरे वाटायची ना, भाज्यांना असत नाही तर कोणत्याही गोष्टीला, म्हणजे जेवणामध्ये ती चव उतरून जायची. तर हे वाटण आहे ना, ते कुटायला मला खलबत्त्यामध्ये 6-7 मिनटं तरी लागली. आणि असं हे जाडसर वाटण आहे ना, तर आपण भाकरीबरोबर, म्हणजे ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी अशी गरम गरम घेतली आणि त्याच्याबरोबर हे जी चटणी आहे ना, ती अशीच पण खाऊ शकतो. त्याच्यामुळे थोडंसं लाल तिखटसुद्धा टाकायचं, खूप छान लागतो. आणि प्रवासामध्ये सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये आता मी बेसिक मसाले टाकले आहेत: हळद, धने पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार थोडंसं अगदी मीठ. कारण की जेव्हा खलबत्त्यामध्ये मी हे मिश्रण कुटताना थोडंसं मीठ टाकलंच होतं, त्यामुळे हलकंसं वरतून मीठ टाकलेलं आहे. सर्व मिश्रण हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आहे. बघायला गेल्यानंतर हे वांग्यांचे प्रकार, म्हणजे बटाटा वांगी किंवा भरलेलं भरीत असोत, वांग्याचं कालवण असोत किंवा हिरवं वांगं असोत, हे प्रकार खूप कमी प्रमाणामध्ये मी बनवते. तर मला ना ही अशी वांगी दिसली, भरपूर छान वाटली, अशी थोडी सफेद आणि थोडी हिरवी मुद्याला. तर मी घेतली आणि एकही किडकं वांगं निघालं नाही. तर वांग्याला मी 4 भाग करून घेतले आणि आता त्यांच्यामध्ये मसाला भरणार. काही जणांना असं वाटतं की मी आधीपासून प्रिपरेशन करते, म्हणजे आदल्या दिवशी वगैरे मी भाज्या कटीन किंवा वाटण वगैरे तयार करते. तसं काहीही नाही आहे. जसा रेग्युलर मी व्हिडिओ बनवते, म्हणजे आजचा हा तर व्हिडिओ मी स्टार्टिंगपासूनच दाखवलेलं, तसंच मी रेग्युलरप्रमाणे वाटण, छोटं जरी वाटण असलं ना तरी पण मी सकाळचंच बनवते, कारण की ती मला सवय झालेली आहे. आता मी हे जे वाटण आहे ते घरचं असं मी वांग्यांमध्ये भरून घेतलं आहे. जे मी आजचे जे पण पदार्थ बनवलेले आहेत भरपूर प्रमाणामध्ये, म्हणजे नाश्त्यापासून मी भरपूर काही बनवलेलं आहे, ते तुम्हाला दिसेलच. आणि ते सर्व करण्यासाठी मुळात पहिली आवड लागते आणि मला प्रचंड आवड आहे जेवण बनवण्याची. जेवण खाण्याची एवढी आवड नाही आहे, पण बनवण्याची खूप आहे. तर वांग्याचे देठ होते ना मोठे मोठे, ती जरा मी कट केले, कारण की मग कढईमध्ये राहिले नसते ना, म्हणून. तेलामध्ये फक्त मी हिंग टाकलेलं आहे आणि थोडासा उरलेला मसाला आहे ना ड्रायवाला,
तो टाकलेला आहे आणि आता एक एक करून वांगे सोडलेले आहेत. फक्त आता नंतर थोडं 2-3 वेळा त्यांना चेक करणार आणि आता इथे वांगं वाफवायला ठेवणार आहे मी. तोपर्यंत मी ब्रेकफास्टची तयारी करते. म्हणजेच पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, अर्धी शिमला मिरची घेतलेली, बारीक बारीक अशी स्लाईस करून घेतली उभी, आणि त्याचप्रमाणे मी कांदासुद्धा स्लाईस केलेला आहे पातळ असा. हलकंसं ना फास्ट गॅसवरतीच मी रोस्ट करून घेतले, कारण की शिमला मिरची ती पूर्णपणे मला नरम होऊन द्यायची नव्हती. तर ह्याच्यामध्ये थोडेफार कॉर्न आहेत ना बॉईल केलेले, ते मिक्स केलेले आहेत, आणि त्याचबरोबर उकडलेला बटाटा आहे तो सुद्धा मी हातानेच असा स्मॅश करून घेतलेला आहे. आणि हे सर्व आता बारीक गॅसवरती फक्त फ्राय करून घेणार. जे रेग्युलरचे जेवण बनवते ना मी, ते बनवताना तुम्ही नोट केलं असेलच की किती कमी क्वांटिटीमध्ये मी बनवते, त्यामुळे मला भरपूर सारे पदार्थ बनवणं सोपं जातं आणि इझी जातं. तर ह्या कॉर्नमध्ये ना मी आलं लसूण मिरची यांची ना पेस्ट टाकलेली आहे, अर्धा चमचाच घेतलेली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि थोडेसे सुके मसाले, म्हणजे त्याच्यामध्ये आहे थोडंसं लाल तिखट आणि थोडीशी हळद. त्याचबरोबर ना चटपटीत अशी टेस्ट येण्यासाठी मी शेजवान सॉस घेतलेला आहे, अर्धा चमचा फक्त, जास्त घेतलेलं नाही आहे. सर्व काही पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि आता हे सर्व गॅस घालून मी आता एका बाउलमध्ये काढून घेणार, कारण की भांडी बरीचशी करायची नसतात मला, त्यामुळे मी त्याच भांड्यांमध्ये फटकन एकतर धुवून फोडण्यात देते, कारण की 17 भांडी केली की ती घासायला मलाच लागतात, त्यामुळे तेवढा वेळ माझा इथेच मॅनेज होऊन जातो. त्यामुळे मी अशी जरा डोकं लावून मी शॉर्टकट पद्धती वापरते. आता बघा इथे पॅन तर ते गरमच होतं, मिश्रण आपोआप ते कॉर्नचं आहे ना ते आपोआप थंड होईल, तोपर्यंत इथे माझी मटकी आणि मूग आहेत ते तरी थोडे शॅलो फ्राय होतील, त्यामुळे मग मी ते भाजायला मटकी किंवा मूग आहे ना त्यांना असं 2-3 मिनटासाठी रोस्ट करून घेतलं आणि कांदा टोमॅटोमध्ये अशी सुकी भाजी बनवली ना हे मस्तच होते. तर इथे कुकरसुद्धा मी ओपन केला, कारण की टोमॅटोचा सार बनवायचा आहे ना, मग तोपर्यंत टोमॅटो तरी थंड होऊन जातील, म्हणून मी एका बाउलमध्ये काढून घेतले त्यांना. आणि आता साईड बाय मी बाकीची कामं होईपर्यंत खोबरं खवून, जे नारळ फोडलेला ना त्याला थोडंसं खवून घेतलं, म्हणजे एवढंसंच फक्त घेतलं, कारण की मला त्याचं ना वाटण बनवायचं. तर वाटण तर आधीच्या व्हिडिओमध्ये पण शेअर केलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, लसूण आणि हळद यांचं मी वाटण करून घेते. आणि तोपर्यंत ना हे टोमॅटो आहे ते सुद्धा थंड होऊन जातील, म्हणजे मिक्सरला गरम गरम काढता येणार नाही. प्रत्येकांना बघा हा पण प्रश्न पडला असेल की वांगी आहे तर मटकी मूगची भाजी कशाला, नाही तर मटकी मूग आहे तर वांग्याची भाजी कशाला. पण मी कंपल्सरी 2 भाज्या बनवते सकाळच्या, कारण की मला संध्याकाळला इझी पडतात. एक भाजी तर उरलेली असतेच आणि जेवण काय हलकंसंच असतं रात्रीचं. तर इथे पहा वांगीसुद्धा फ्राय झालेली आहेत, फक्त तेलामध्येच वरतून वाफवून घेतलेली आहेत. कलर चेंज झालेला आहे, सूर्य आतपर्यंत घुसते, म्हणजे वांगं अगदी शिजलेलं आहे. तर आता ह्यांनासुद्धा मी वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेणार, म्हणजे कढई मला तीच वापरायला मिळणार दुसऱ्या कामासाठीच, म्हणजेच मटकीची जी भाजी फोडणी द्यायची ना त्याच्यासाठी मला यूज होणार. पण आता मी सध्या वांगं तरी साईडला काढून ठेवल्याने जो मसाला आहे ना हा जो करपलेला मसाला मला भरपूर आवडतो, म्हणजे चपातीबरोबर वगैरे असंच खायला, कारण की लहानापासूनच मला आवडतं. तर आता ही कढई मी साईडला ठेवली आणि आता कढीला मी टोमॅटो कढी आहेत ना आपल्या, की त्याच्यामध्ये आपण चेंज अजिबात करत नाही, कारण की त्या पद्धतीनुसारच घरामध्ये ते जेवण आवडतं. जसं की माझ्या पद्धती आहे टोमॅटोचे सार जी रेग्युलर पद्धत आहे, ताकाची कढी रेग्युलर पद्धत आहे, आणि गोडं वरण आहे जे डायरेक्ट कुकरला मी फोडणी देते, ते सुद्धा घरामध्ये भरपूर आवडतं. ती पण पद्धत मी जास्तीत जास्त त्याच पद्धतीमध्ये बनवते. नाहीतर मग कसं आहे वाटणाची वगैरे कधीतरी अशी थोडीशी गूळ वगैरे टाकलेली अशी मी बनवते. तर इथे फोडणीसाठी मी तेलामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग हे सर्व फोडणी दिलेली आहे. टोप थोडा करपत चालला होता, कारण की ना तो स्टीलचा आहे ना, म्हणून मग मी थोडा वेळ गॅस बंद पण केलेला. आणि आता जे हे वाटण काढलेलं आहे जाडं मोठं ओल्या खोबऱ्याचं, ते आता फ्राय करून घेणार तेलामध्ये. ते वाटण आहे ते कढीसाठी, टोमॅटो कढीसाठी, कोकमाच्या कढीसाठी, आणि वाटणाची डाळ आहे त्याच्यासाठी सुद्धा सेम ओल्या खोबऱ्याचं जिऱ्याचं वाटण आहे ते, लसूण बिसून. तर आता हिरवी मिरची मी ॲडिशनल टाकलेली आहे, जी गोलवाली बुटकी मिरची असते ती संपलेली आहे,
त्यामुळे मी हीच मिरची टाकते. बेडगी मिरची आहे, थोडीशी म्हणजे दिसायलासुद्धा छान दिसते. तर याच्यामध्ये थोडंसं मी लाल तिखट टाकलेलं आहे. आणि आता ते फ्राय होईपर्यंत पटकन मी आता मिक्सरला हे सर्व टोमॅटो आहे ना ते ग्राइंड करून घेते, म्हणजे चाळणीमधून गाळायला पण इझी होऊन जाईल. तर इथे पेस्ट झालेले टोमॅटोची पाणी ॲड करून मी हे पूर्ण जे बिया वगैरे आहेत किंवा टोमॅटोची साल आहे ना ती गाळून बारीक गॅस आहे तरीसुद्धा बघा मी एकदम बारीक अधूनमधून चेक करते, म्हणजे हे वाटण करपलं बिरपलं नाही ना ते चेक करते. कारण की ह्याला काही जास्त वेळ लागणार नव्हता, फटकन होणार होतं. जाळणीमधून फक्त गाळून घ्यायचं होतं टोमॅटोची पेस्ट. तर आता हे मी आता ॲड करणार वाटणार. आता ना सध्या माझी एकच शेगडी चालू आहे, म्हणजे जिथे मी फोडणी देते ना तीच चालू आहे. म्हणजे फोडणी दिल्यानंतर तिला दुसरीकडे सरकवायचं आणि दुसरं घ्यायचं हाताशी, म्हणजे 2-2 फोडण्या मी एकाच वेळी हँडल नाही करू शकत, नाहीतर काहीतरी करपण्याचे वगैरे चान्सेस असतात. तर इथे बघा टोमॅटोची साल आणि बिया हे ना सेपरेट झालेल्या आहेत. आता म्हणजे गाळून घेतल्याशिवाय मी ही टोमॅटो कढी बनवतच नाही, गाळूनच घ्यायचं, कारण की ते बिया आणि साल वगैरे साईडला होऊन जाते. हे वाटण आता फ्राय झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी जे गाळलेल्या टोमॅटोची पेस्ट आहे ना ती ॲड करणार. आणि ही टेस्ट आहे ना आंबट गोड तिखट अशी छान लागते टोमॅटो कढीची. आपण असंच ॲज अ सूप म्हणून सुद्धा पिऊ शकतो. तर आता ह्याच्यामध्ये छानपैकी एक उकळी आणून घेणार आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार, थोडीशी दाणे आहेत ना साखरेची टाकणार. गुळाचा वापर मी नाही करत, साखरच टाकते, कारण साखरेनेच टेस्ट छान येते खरोखर. तर आता इथे कोथिंबीर टाकून माझी कढी इथे तयार झालेली आहे टोमॅटोची. टोमॅटोच्या कढीला आता मी मिडल गॅसवरती ठेवणार आणि आता फोडणी आहे जी मटकी मूग आहे त्याची फोडणी देऊन घेणार. बरं, ह्या सर्व कामांमध्ये मी चॉपिंग कटिंगची कामं कधी शेअर करतच नाही, कधीतरी करते पण बाकीच्या वेळी नाहीच करत, कारण की हे पटापट करून घेणारी कामं आहेत ना ती साईड बाय होऊन जातात ना. त्यामुळे आता फोडणीसाठी मी घेतलेले लसूण घेतलेले 2-3 पाकळ्या ठेचलेल्या आणि हिंग टाकलेलं आहे. हिंग कंपल्सरी मी टाकतेच सगळ्या भाज्यांमध्ये, पचायलासुद्धा हलक्या होतात. तसं तर ही भाजी तर पौष्टिकच आहे खूप. तर इथे मी बारीक असा चिरलेला कांदा घेतलेला आहे छोटा, आणि तो नरम होईपर्यंत एक मिरची उभी टाकलेली आहे त्याच्यामध्ये, कारण की सहजरित्या ही काढली जाईल भाजीला ना. जास्तीचा वेळ कुठे लागतो माहिती आहे, जेव्हा ना कांदा आहे ना तो नरम होईपर्यंत बराच वेळ लागतो. तरीसुद्धा ना थोडंसं मीठ आहे ना ते मी टाकते जेणेकरून लवकर नरम होईल. पण जास्त लेंदी प्रोसेस ना हीच आहे की टोमॅटो आणि कांद्याची नरम म्हणजे पेस्ट होईपर्यंत, तेव्हाच भाज्यांना चव येते मेन खरी. तर मी आता झाकणच ठेवलं, म्हटलं जोपर्यंत कांदा टोमॅटो होते नरम ना तोपर्यंत दुसरं काम करून घ्यायचं. दुसरं काम माझं झालेलं आहे, पीठ मळण्याचं काम झालेलं आहे. आणि आता इथे बऱ्यापैकी झालेलंच आहे कांदा टोमॅटो नरम. तर आता ह्याच्यामध्ये मी जे सुखे मसाले आहेत ना ते टाकून घेणार. त्याच्यामध्ये आहे लाल तिखट, हळद, धने पावडर आणि थोडासा अगदी गरम मसाला, कारण की ही भाजी मला भरपूरच हेल्दी बनवायची होती, जास्त मसाल्यांमध्ये बनवायचीच नव्हती, म्हणून थोडेच मसाले टाकलेले आहे. मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आणि पुन्हा झाकण ठेवणार, कारण की मला असं मनाला वाटत नाही की हे कांदा टोमॅटो ना नरम झालेलं आहे. मग नरम होईपर्यंत त्यांना तसंच ठेवलं आहे. तोपर्यंत आता हे माझे जे कटलेट आहेत ना ते सुद्धा रेडी झालेले, आणि कटलेटची रेसिपी ना आधीसुद्धा मी शेअर केलेली आहे. तर कोणाला पाहिजे असेल तर मी शॉर्टमध्ये सुद्धा टाकलेली आहे ही. तर रव्याचं कोटिंग आहे ना ते त्याला मी कटलेटला पूर्ण घोळवून घेतले त्याला रव्यामध्ये, आणि शक्यतो ना मी पातळ ठेवलेले जास्त. कटलेट हे आहे जास्त जाडसर मी ठेवत नाही, म्हणजे पातळ ठेवले ना ते आतपर्यंत शेकले जातात. आणि हे हलकेसे शॅलो फ्रायच करणार आहे मी. पॅनमध्येच मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि बघा तिथे फक्त 6 कटलेट झालेले, प्रत्येकाला 2-2. तर इथे टोमॅटो कांदासुद्धा नरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आता मी मटकी आणि मूग ॲड करून घेणार. व्यवस्थितपणे पुन्हा एकदा मिक्स करून घेणार, चवीनुसार मीठ टाकणार. व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर ना थोडंसं हलकंसं पाणी टाकणार, कारण की नाहीतर ना हे कढईला चिटकत जाणार, जे कांदा टोमॅटो आणि जे मूग आहेत ना मूग मटकी ते चिटकून जाईल, म्हणून थोडंसं हलकं पाणी टाकलेलं आहे. अर्धा पेलापर्यंत मी पाणी टाकलं आहे
आणि आता झाकण ठेवून ना छानपैकी वाफ काढून घेणार. वाफेवरच भाज्या खूप छान शिजल्या जातात. तोपर्यंत मी कटलेटला चेक करते. एक साईड त्यांची पलटून घेतलेली आहे, कारण की जी खालची साईड आहे ती शेकलेली आहे. आता दुसरी बाजू शेकून घेते मी. आता मी फ्रँकीसाठी चपात्या करून घेते. जसं रेग्युलर टिफिनसाठी चपात्या बनवणार आहेत ना, त्याच्याच म्हणजे गव्हाच्या पिठाच्याच मी चपात्या करून घेणार आहे, गोल गोल अशा. तर फक्त शेकवताना ना तुपाचा वापर करणार आहे तेलाच्या जागी. चपात्या आहेत ना मी फ्रँकीच्या ते एकत्रच बनवून घेणार आहे. जेवढ्या फ्रँकी बनवायच्या आहेत ना तेवढ्या बाकीच्या चपात्या नंतर बनवून घेणार आहे. ते माझे कॉर्न कटलेट आहेत ना ते सुद्धा थंड झालेले आहेत आणि टेस्टला पण छानच होतात. हे याच्या आधी पण मी बऱ्याच वेळा बनवले आणि शेअर केले. तर इथे भाजीसुद्धा शिजलेली आहे. तर ह्याच्यामध्ये आता मी भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेणार आहे, कारण की ह्या भाजीमध्ये ना मूग मटकी असोत नाही तर कोणतीही कडधान्याची भाजी असोत, त्याच्यामध्ये हिरवीगार कोथिंबीर जेव्हा टाकतो ना तेव्हा दिसायलासुद्धा खूप छान दिसते. तर मी आता इथे मूग चेक करते जे शिजलेत की नाही. तर प्रॉपर असे शिजलेले आहेत, म्हणजे दाताखाली येण्या इतपत ते शिजलेले आहेत. अति मऊ नाही झालेले आहेत, मला अति मऊ आवडतसुद्धा नाही. आणि आता इथे फ्रँकी करून घेतलेल्या आहेत ना चपात्या. तर मी आता सगळ्या फ्रँकी रेडी करून घेणार आणि मग एकत्रच पॅनवरती शेकून घेणार आहे तुपामध्ये. तर इथे थोडंसं बटर लावलेलं आहे. आणि जेव्हा कॉर्नची मी स्टफिंग बनवत होती ना तेव्हा मी सॉस टाकलं नव्हता, कारण की मला चपातीला आता अप्लाय करायचा होता. म्हणजे खाताना ना पूर्ण चपातीला अप्लाय केला असलं तर छान टेस्ट लागते. तर त्याचबरोबर ना कॉर्न आहेत ना ते स्टफिंग मी 2 चमचे तरी मी टाकणार आहे भरभरून असं. आणि त्याचबरोबर ना कटिंग केलेला बारीक बारीक कट केलेला कोबी आणि किसलेला चीज हे भरभरून टाकलेलं आहे. प्रोसेस चीज यूज केलेला आहे मी. ह्याचबरोबर ना सोयाबीनची सुद्धा फ्रँकी खूप छान होते, किंवा बटाट्याची जी सिंपल फ्रँकी असते ना, बटाटा कांदा वगैरे टाकायचा आणि कोबी टाकायचं, तीसुद्धा खूप छान लागते. म्हणजे होममेड काहीतरी चपातीपासूनच काहीतरी भाजी आणि पोळी खाण्यापेक्षा हे वेगळ्या प्रकारे बनवून मुलंही आवडीने खातात. आणि मुळात ना हे तुपावरती क्रिस्पी असं भाजून घेते मी, त्यामुळे छानच लागतं. तर वरतूनसुद्धा मी सॉस टाकलेला आहे. या जागी मेयोनीज किंवा आणखीन काही ॲडिशनल टाकू शकतो, पण मी ह्याला जास्तीत जास्त हेल्दी प्रकारे रेडी केलेला आहे ह्या फ्रँकीला. आणि ना चपाती थोडी कडकच झाली होती ना, त्यामुळे ना तिला फोल्ड करताना जरा प्रॉब्लेम येत होता, पण ती झाली फोल्ड, अशी तुटली बिटली नाही मध्ये. आणि सिंपल अशी सोपी रेसिपी आहे, लहान मुलांना आपण देऊ शकतो. आता काही दिवसामध्ये स्कूलसुद्धा स्टार्ट होईल आणि स्कूललासुद्धा आपण असं काही देऊ शकतो. रेसिपी आवडल्यास नक्कीच शेअर करा. मी तर अशी बनवतच असते, काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे ट्राय करत असते. जे छान वाटतं ते डबल टिबल वेळा बनवत असते. तर आता ह्या सर्व फ्रँक्या मी अशा प्रकारे सगळ्यांना तयार केलेल्या आहे आणि तूप लावलेलं आहे पॅनला, आणि त्याच्यावरती आता सगळ्या फ्रँक्या शॅलो फ्राय करून घेणार आहे, म्हणजे क्रिस्पी होईपर्यंत ठेवणार आहे. पुन्हा फ्रँकीला वरतूनसुद्धा तूप लावून घेणार आणि अलटून पलटून त्या सगळ्या बाजूने अगदी क्रिस्पी बनवून घेणार. आणि या हिरवी चटणीबरोबर आपण खाऊ शकतो किंवा सॉसबरोबर पण खाऊ शकतो, नाहीतर असंच सुद्धा खाऊ शकतो, कशीही खा, कारण की स्टफिंगला तर ऑलरेडी सगळा मालमसाला भरलेलाच आहे त्याच्यामध्ये. तर इथे फ्रँकी रेडी झाली माझी आणि आजचा टिफिन मी इथे रेडी करते. गरम गरमच राईस आहे, कारण की शेवटीला कुकर लावला गेलेला आहे. चपाती आहे, जे फ्रँकीबरोबरच म्हणजे फ्रँकीसाठी चपात्या बनवल्या त्यांचीच चपात्या डायरेक्ट बनवून घेतल्या, तर भाकरीसाठी पुन्हा मी वेगळं पीठ मळत नाही बसली. आणि ते भरलेलं वांगं आहे. त्याचबरोबर मी कटलेटसुद्धा दिलेले आहे टिफिनमध्ये. इन्स्टावरती पण मला एक कमेंट आलेली की टिफिन एवढे सगळे जेवणासाठीच जाते का, पण हे माझे टिफिन नाहीच आहेत, हे माझ्या हजबंडचे टिफिन आहेत. शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं. टॉमॅटो सार आहे आणि मूग मटकीची भाजी आहे, कैरीची चटणी आहे आणि थोडंसं आलू भुजिया आहे. आजचा टिफिन इथे पॅक झालेला आहे आणि नाश्तासुद्धा झालेला आहे. तुम्हाला दाखवलंच, कॉर्न फ्रँकी बनवलेली आहे मी, आणि आजचा इथे टिफिन पॅक झाला. आणि ह्या गोष्टीचा खरोखर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी ह्याच्यासाठी लवकरही नाही उठलेली आणि माझं अगदी वेळेमध्ये सर्व टिफिन वगैरे पॅक झालेले आहेत. सर्व पदार्थ मुळात बनवून झालेले आहेत. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला सगळे व्हिडिओ शेअर करत जाईन की टाईम सहित, कारण की खरोखर मला
जास्तीचा वेळ नाहीच लागत. तर नेहमीप्रमाणे चला मग माझा थोडाफार ऑफिसला जाताना ऑफिसच्या रूटचं थोडंफार आणि ट्रेनचं थोडंफार शूट घेतलेलं आहे. हीच माझी रेग्युलरची लाईफमधली रूटीन आहे, जी सकाळी आणि संध्याकाळी चालतच असते. थोडाफार मोड चेंज पण होतो म्हणजे गावी गेल्यानंतर, आणि गावी गेल्यानंतर तसेच थोडेफार क्षण मी तुमच्याबरोबर शेअरसुद्धा करत असते, जे मी वेगळ्या प्रकारे जगत असते. नाहीतर हेच माझं जगणं रेग्युलरचं आहे. तर आज ट्रेनमध्ये फटकन सीट भेटलेली होती, ती पण मला दाखवायची होती, कारण की विंडो सीट होती ना, म्हणून मी एकदम व्हिडिओ छानपैकी करत बसली. आणि तसंही गरमीमध्ये विंडो सीट कोणाला नको असते, सर्वांनाच हवी असते. पावसाळ्यामध्ये फक्त ती नको असते. माझ्या ऑफिसमध्ये मी पोचलेली आहे आणि ऑफिसमध्ये भरपूर सारं काम केल्यानंतर वेळ आहे संध्याकाळची घरी जाण्याची. आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर तुम्हाला तर माहितीच आहे, माझं सगळं जेवण रेडी आहे. म्हणजे की भाजीपासून आमटीपासून सगळं रेडी आहे. मला भाजायचं ते भाकरी किंवा भात. तर भाकरीमध्ये पण माझ्याकडे भरपूर सारे ऑप्शन असतात, त्याच्यापैकी मी चूज करते. पण मी आज मक्याची भाकरी करणार आहे. आणि मला स्टेशनला उतरल्यानंतर म्हणजे माझ्या डोंबिवली स्टेशनला उतरल्यानंतर माझी फ्रेंड भेटली. आणि फ्रेंड भेटली ते बोलत असंच अर्धवट गेलं. त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मला काहीतरी घ्यायचं होतं, पण ते राहूनच गेलं असं. तर घरी गेल्यानंतर सगळं फ्रीजमधलं जेवण काढलेलं आहे आणि भयंकरच उकळते. त्यामुळे माझ्याकडे ना मी सध्या सब्जाचं पाणी म्हणजे सब्जा भिजवून ठेवते आणि पाण्यामध्ये मिक्स करून पिते सकाळ संध्याकाळ. त्याच्यामुळे पोटाला पण थंडक राहते थोडी. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये आहे मक्याची भाकरी आणि सकाळचं जेवण थोडं आहे, भात आहे. तर आजच्या व्लॉगसारखेच आता आणखीन रेग्युलरप्रमाणे मी व्हिडिओ टाकणार आहे कुकिंगचे, माझे फुल व्लॉग, मोठे व्लॉग. आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण अशाच छानशा व्हिडिओसोबत, मोठ्या असोत किंवा छोट्या असोत, लवकरच भेटूया. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.